myself Dhanashri. I am from Girls High School, Anjimuti. So my topic is the modern farming and the subtopic is organic farming. So let's discuss about organic farming. Organic farming means allow nature to do what nature does best. Organic farming is 100% natural farming. Organic farming is also called the green farming. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती ही आपल्या भारत देशात आपल्या पूर्वजांपासून चालू होत आलेली आहे. ऑर्गॅनिक शेतीचा इतिहास आपल्या देशाला खूप प्राचीन आहे, पण सध्याच्या काळात या सध्याच्या जनरेशनमध्ये आपल्या शेतातील शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगकडे दुर्लक्ष केलेलं आहे. थोड्या काही प्रमाणातच शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग करत आहे, पण आपण अदर कंट्रीजचं एक्झाम्पल घेतलं तर एक्झाम्पल USA, तिथे ऑर्गॅनिक फार्मिंग सर्वात जास्त प्रमाणात केली जात आहे. त्याच्यामुळे तिथे जे ऑर्गॅनिक फार्मिंगमधून जे प्रोडक्ट त्यांना मिळतात त्यांचे रेटसुद्धा कमी आहेत आणि ॲज कम्पेअर टू इंडिया आपल्या इंडियामध्ये जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत त्यांचे रेटसुद्धा खूप वाढलेले आहेत. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे जे सॉईल पोल्युशन आहे त्याला आपण कमी करू शकतो. सॉईलमुळे जे सॉईल पोल्युशनमुळे जे अंडरग्राऊंड वॉटरसुद्धा पोल्युटेड होते त्यांना पण आपण प्रिव्हेंट करू शकतो. कारण जमिनीत जे पाणी आहे ते सुद्धा जर पोल्युटेड झालं, आपल्या घरी जे पाणी येतं पिण्यासाठी ते सुद्धा पोल्युटेड होणार आणि त्याचे हार्मफुल इफेक्ट आपल्याला आपल्या शरीरावरती पाहायला मिळणार. जर आपल्याला हे सगळं टाळायचं असेल तर ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळायला हवं. ऑर्गॅनिक फार्मिंग ही या काळाची गरज आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये मी आता मी तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंगचे काही ऑब्जेक्टिव्ह सांगते. ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे आपण सॉईल पोल्युशनला थांबवू शकतो आणि जे ऑर्गॅनिक फार्मिंगमधून जे आपल्याला प्रोडक्ट मिळतात ते आपल्या हेल्थसाठी आणखी आपले जे आजूबाजूचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना पण त्याचे कोणते दुष्परिणाम भोगावे नाही लागतील. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे जी ग्लोबल वॉर्मिंग आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तिलासुद्धा आपण कमी करू शकतो. ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे आपल्या जमिनीची सुपीकतासुद्धा वाढेल. या सगळ्या कारणांमुळे मी आपल्यासमोर ऑर्गॅनिक फार्मिंग मॉडेल दाखवत आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये मी ॲनिमल हस्बेंड्री दाखवले आहे. ॲनिमल हस्बेंड्री म्हणजे पशुपालन. आपल्या भारत देशात ॲनिमल हस्बेंड्री ही प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. ॲनिमल हस्बेंड्रीमध्ये मुख्यतः गायींचा समावेश केला जातो. जसे की इन इंडिया ऑर्गॅनिक फार्मिंग इज यूज फॉर मिल्क प्रोडक्शन अँड ऑपरेशन्स विच आर इन अवर फार्मिंग. आपल्या भारत देशात ॲनिमल हस्बेंड्रीचा उपयोग दुग्धोत्पादनासाठी आणि शेतीतील विविध प्रक्रियांसाठी केला जातो. जसे की गायींचा उपयोग दुधासाठी आणि शेणखत मिळवण्यासाठी केला जातो आणि जे बैल आहेत त्यांचा उपयोग आपण नांगरण्यासाठी वगैरे केला जातो शेतीमध्ये. आणि जे ॲनिमल हस्बेंड्रीमध्ये जे बाय प्रोडक्ट मिळते एक्झाम्पल कॅटल डंग अँड कॅटल युरिन, ते आपण कॅटल डंग आपल्या बायोगॅस प्लांटमध्ये यूज करू शकतो आणि कॅटल युरिन आपण त्याच्यावरती प्रोसेसिंग करून ॲज अ नॅचरल पेस्टिसाइड्स म्हणून आपल्या क्रॉपवरती यूज करू शकतो. हे झालं माझं ॲनिमल हस्बेंड्रीबद्दल. नंतर बायोगॅस प्लांटमध्ये जो किचनमधला जो बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे तो सुद्धा आपण इथे डिकम्पोज करू शकतो. आणि जे आजूबाजूचे शेताच्या आजूबाजूला जे प्लांट्स असतात त्यांचे ड्राय लिव्हसुद्धा आपण इथे डिकम्पोज करू शकतो. बायोडिग्रेडेबल प्लांटमध्ये बायोगॅस प्लांटमध्ये जो बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग करून त्याला डिकम्पोज केले जाते. याच्यामुळे जे वेस्ट मॅनेजमेंट आहे ते सुद्धा प्रॉपरली होणार आणि बायोगॅस प्लांटमधून आपल्याला कंपोस्टसुद्धा मिळते. ते कंपोस्ट आपण मॅन्युअल म्हणून आपल्या क्रॉपवरती वापरू शकतो. आणि या कंपोस्टमुळे आपल्या जे सॉईलची वॉटर होल्डिंग कपॅसिटी आहे ते सुद्धा वाढते आणि ते नॅचरल असल्यामुळे त्याचे कोणते साईड इफेक्ट आपल्या प्लांटवरती आणि सॉईलवरती सुद्धा काही होणार नाही. तसेच शेताच्या आजूबाजूला आपण नीम ट्री किंवा सुबाबूल ट्री किंवा करिंजी ट्री हे झाडं तर आपल्याला नॉर्मली मिळतातच. नीम ट्रीपासून निमोळी अर्क पण आपण मिळवतो आणि तो अर्क आपण आपल्या प्लांट्सवरती किंवा क्रॉप्सवरती यूज करू शकतो. त्याच्यामुळे जे इन्सेक्ट आहेत ते किल होणार आणि ते नॅचरल असल्यामुळे त्यांचे कोणते साईड इफेक्ट पण आपल्या क्रॉप्सवरती पाहायला मिळणार नाही आणि आपली सॉईल पण पोल्युटेड होणार नाही. आणि सॉईल पोल्युटेड न झाल्यामुळे जे अंडरग्राऊंड वॉटर आहे ते सुद्धा सेफ राहणार.
त्याच्यानंतर नीम ट्रीचे बॉटनिकल नेम ॲझॅरिका इंडिका आहेत. तसेच सुबाबुल ट्रीचं सायंटिफिक नेम आहेत ल्युसेना लुकोसेफिला अँड करंजी ट्रीचे सायंटिफिक नेम आहेत मेलेनिटा पेनेटा. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ग्रीन लीफ मॅन्युअरचे. हे ग्रीन लीफ मॅन्युअर आपण आपल्या क्रॉप्सवरती देऊ शकतो. ग्रीन लीफ मॅन्युअर आपण आपल्या क्रॉपवरती देऊ शकतो. ग्रीन लीफ मॅन्युअरमुळे जे आपल्या सॉईलमधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते सुद्धा वाढतात आणि त्याच्यामुळे आपली सॉईल आणखी फर्टाईल होते आणि आपली सॉईल फर्टाईल झाल्यामुळे आपलं जे आर्थिक उत्पन्न आहे शेतकऱ्याचं ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच मी इथे वर्मी कंपोस्ट पण दाखवलं आहे. हे वर्मी कंपोस्ट आपण कॅटल डंगपासून बनवू शकतो. तसेच आपल्याला माहीत असेल वर्म्स म्हणजे गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. तो जे आपली सॉईल असते तिला तो फर्टाईल करण्याचं काम करतो. गांडूळ हा जे मातीला भुसभुशीत करण्याचं काम करतो. त्याच्यामुळे जी आपली सॉईल आहे ते आणखी फर्टाईल होते आणि आपली सॉईल जर फर्टाईल झाली तर आपलं उत्पन्न कदाचित नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि वर्मी कंपोस्टमुळे जी आपली सॉईलची वॉटर होल्डिंग कपॅसिटी आणि त्याच्यातले जे न्यूट्रिएंट्सचं लेवल पण मोठ्या प्रमाणात वाढणार. त्याच्यानंतर मग इथे ग्रीन हाऊस इफेक्ट दाखवलेले आहेत. ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे जे रेअर होत चाललेले प्लांट्स आहेत ज्यांना त्यांच्या सराउंडिंगनुसार इन्व्हायरमेंट मिळत नाही किंवा टेम्परेचर नाही मिळत किंवा व्हेरियस टाईपचे जे नॅचरल डिझास्टर आहेत, एक्झाम्पल कधी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्याच्यामुळे सुद्धा त्यांची वाढ प्रॉपरली होत नाही, ते सुद्धा आपण इथे प्रिव्हेंट करू शकतो. आणि ग्रीन हाऊसमधलं टेम्परेचर आपल्या अंडर कंट्रोलमध्ये राहते. त्याच्यामुळे जे प्लांट्स आहेत त्यांना आपण प्रॉपरली ग्रो करू शकतो. आणखी जे इन्सेक्ट आहेत जे पीस्ट आहेत त्यांना सुद्धा आपण इथे टाळू शकतो कारण ग्रीन हाऊस हे आपल्या अंडर कंट्रोलमध्ये असते. त्याच्यानंतर इथे क्रॉप रोटेशनमुळे आपल्या सॉईलची फर्टिलिटी वाढते कारण दरवर्षी आपण वेगवेगळ्या प्रकारची उत्पन्न घेतो. त्याच्यामुळे आपल्या शेतातली जी बायोडायव्हर्सिटी आहे ते सुद्धा वाढते. बायोडायव्हर्सिटी वाढल्यामुळे आपली इकोसिस्टीमचं मॅनेजमेंटसुद्धा प्रॉपरली होते. आणि जेव्हा आपण प्लांट्स लावतो जसे की इथे मी ऑरेंज ट्री दाखवले आहेत. ऑरेंज ट्रीमध्ये सोयाबीन हे आंतरपीक घेतले आहेत. आपल्याला माहिती आहे की सोयाबीनचे जे पानं आहेत ते जमिनीवरती गळतात. त्याच्यामुळे ते पानं डिकम्पोज होतात आणि ते पानं आपल्या ऑरेंज ट्रीला ॲज अ मॅन्युअर म्हणून काम करतात. त्याच्यामुळे या ट्रीजमुळे या ऑरेंज ट्रीची ग्रोथ प्रॉपरली होते. आणि जेव्हा आपण हे सोयाबीन आपल्या शेतामध्ये पेरतो किंवा त्यांची लागवड करतो तेव्हा आपण बायोफर्टिलायझर्स यूज करू शकतो. एक्झाम्पल रायझोबियम हे बायोफर्टिलायझर्स सोयाबीन प्लांट सोबत यूज करतात. सोयाबीन प्लांटचे ज्या मुळं आहेत त्या मुळांशी ते रायझोबियम नावाचं युजफुल ते रायझोबियम बॅक्टेरिया जे आहेत या सोयाबीन प्लांट्सच्या रूट्सवरती जे नोडल्स असतात ज्या गाठी असतात त्यांच्यावरती ॲज अ होस्ट म्हणून राहतात. हे जे युजफुल मायक्रोब आहेत हे त्या प्लांटला नायट्रोजन फिक्सेशनसाठी हेल्प करतात. या प्लांटनी जर नायट्रोजन फिक्सेशन प्रॉपरली केलं तर त्याची ग्रोथ प्रॉपरली होणार आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्नसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. ऑरेंज ट्रीचं सायंटिफिक नेम सिट्रस एक्स सिनेन्सिस आहे आणि जे सोयाबीन प्लांट आपण इथे दाखवलं त्याचे बॉटनिकल नेम आहे ग्लायसिन मॅक्स. त्याला ग्लायसिन मॅक्स म्हणून पण ओळखलं जातं. आपल्याला माहीतच असेल की ऑरेंजेस आपल्या हेल्थसाठी किती इम्पॉर्टंट आहेत. विटॅमिन सी आपल्याला मिळतं. विटॅमिन सीला ॲक्सॉर्बिक ॲसिड असे पण म्हणतात. इथे मी बाजूला मेन्स क्रॉप दाखवले आहेत. मेन्स क्रॉपचं बॉटनिकल नेम आहे याला सिम्पली आपण वर्नॅक्युलर नेममध्ये कॉर्न म्हणून आपण सहज सगळेजण याला ओळखतात. याचं बॉटनिकल नेम झीमेज पण आहेत. याला इन सायंटिफिक लँग्वेज याला झीमेज म्हणतात आणि जनरल लँग्वेजमध्ये आपल्या इंडियात कॉमनली मका म्हणून त्याला ओळखलं जातं. इथे मी ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स दाखवले आहेत. आपल्या फार्ममध्ये जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स जे बनतात ते आपण इथे विकू शकतो आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न वाढेल. आपल्याला माहीत असेल की जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याचे कोणतेही हार्मफुल इफेक्ट नाही कारण ते 100% नॅचरल फार्मिंगपासून बनलेले आहेत. आपण इनऑर्गॅनिक प्रोडक्टचा जर विचार करतो म्हटलं त्याचे खूप सारे हार्मफुल इफेक्ट आहेत. जसे की इनऑर्गॅनिक प्रोडक्ट्समुळे जेनेटिक चेंजेस घडून येतात. जे न्यूबॉर्न बेबी आहेत त्यांची बर्थ झाल्यावर ते आपल्याला पाहायलाच मिळतात. तसेच कोणकोणत्या इनऑर्गॅनिक प्रोडक्टमुळे मिसकॅरेजसुद्धा होऊ शकतो आणि इनऑर्गॅनिक जे प्रोडक्ट आहेत
ते आपल्या हेल्थसाठी आणि इन्व्हायरमेंटसाठी सुद्धा कोणत्याही फायद्याचे नाही. जर आपण इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक फार्मिंगचा विचार करतो, इनऑर्गॅनिक फार्मिंगचा जर विचार करतो म्हटलं जर जे इनऑर्गॅनिक फार्मिंग आहे त्याच्यातून आपल्याला उत्पन्न तर खूप मोठ्या प्रमाणात मिळतं, पण त्याची इफेक्ट त्या शेतकऱ्याला कळत नाही की त्याची इफेक्ट आपल्या शरीरावरती, आपल्या पर्यावरणावरती, आपल्या इन्व्हायरमेंटवरती, इकोसिस्टीमवरती काय होतं हे नेमकं त्या शेतकऱ्याला कळतच नाही. त्याच्यामुळे आपल्या भारत देशात जास्तीत जास्त इनऑर्गॅनिक फार्मिंगकडे आता शेतकरी लक्ष देत आहेत. पण जे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे त्याचे कोणतेही हार्मफुल इफेक्ट आपल्या इन्व्हायरमेंटवरती, इकोसिस्टीमवरती, आपल्या हेल्थवरती आणि जे आजूबाजूचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यावरती होत नाही. म्हणून इनऑर्गॅनिक फार्मिंग करायला हवी. आणि जे इनऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत त्यांची टेस्ट ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सपेक्षा वेगळी असते, कारण जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत त्यांची टेस्ट त्या इनऑर्गॅनिकपेक्षा खूप चांगली असते आणि त्याच्यातून आपल्याला प्रॉपर न्यूट्रियंट्स मिळतात आणि त्याच्यात कोणतेही केमिकल्स नसतात, ते केमिकल फ्री असतात. आणि इनऑर्गॅनिक प्रोडक्ट्समुळे आपली हेल्थ प्रॉपरली होते. जे इनऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यामुळे प्रीमॅच्युरेशन असे पण डिसीजेस आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण आपल्या क्रॉप्सवरती जे इन्सेक्टिसाइड्स किंवा जे पेस्टिसाइड्स यूज करतो इन केस ऑफ इनऑर्गॅनिक फार्मिंग, ते केमिकल्स जे असतात, जसे की आपल्याला माहीत असेल की जे केमिकल फर्टिलायझर्सचा जर आपण विचार करतो म्हटलं जर एखादा शेतकरी त्याच्या शेतातील क्रॉप्सवरती जर ते फवारणी करत असेल तर त्याला स्किन कॅन्सर पण होऊ शकतो किंवा इरिटेशन ऑफ आईज, किंवा कदाचित ते जे फवारणी करताना ते जे केमिकल आहे ते त्याच्या नाकाद्वारे फुफ्फुसांमध्ये पण जाऊ शकते आणि त्याची डेथ पण होऊ शकते. जर आपण आपल्या ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइडच्या किंवा पेस्टिसाइडचा जर विचार करतो म्हटलं तर ते नॅचरल फॅक्टर्सपासून बनवू शकतो. जसे की कडुलिंबाच्या झाडापासून निंबोळी अर्क आपण बनवू शकतो आणि जे कॅटल युरिन आहे त्याच्यापासून आपण नॅचरल इन्सेक्टिसाइड बनवू शकतो. ते नॅचरल असल्यामुळे त्याचे कोणतेही हार्मफुल इफेक्ट आपल्या शरीरावरती, आपल्या सॉईलवरती आणि इन्व्हायरमेंटवरती आणि जे आजूबाजूचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, एक्झाम्पल इन्सेक्ट जे जे सॉईलला भुसभुशीत करण्याचं काम करतात, त्याच्यावरती त्यांचे कोणते साईड इफेक्ट होणार नाही. आणि जे केमिकल फर्टिलायझर्स किंवा इन्सेक्टिसाइड्स आहेत त्याची जी किंमत आहे मार्केटमधली ती दिवसेंदिवस वाढत आहे. ते आपल्या साधारण शेतकऱ्यांना ते परवडत नाही आहे. जर आपण आपल्या ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइडचा विचार करतो म्हटलं तर आपल्या शेताच्या आजूबाजूला जे ट्रीज आहेत जसे की नीमपासून आपण निंबोळी अर्क बनवू शकतो आणि ते आपल्या क्रॉप्सवरती आपण मारू शकतो. ही आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला अवेलेबल असतात आणि ते जास्त काही कॉस्टली पण नाही. त्याच्यामुळे ते शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान पण नाही होणार आणि मुख्यतः यांचे जे परिणाम आहेत ते शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवरती दिसत आहे. आणि जर आपण आपल्या इनऑर्गॅनिकचा विचार करतो म्हटलं तर त्यांचे परिणाम आपल्याला काही काळापुरते दिसतात, पण त्याचे जे परिणाम आपल्या मृदेवरती होतात ते शेतकऱ्यांना कळत नाही, हे त्यांना काही वर्षानंतर कळतं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्याने मृदा परीक्षण करायला हवे. त्यांना आपल्या असे काही खूप शेतकरी आहेत त्यांना आपल्या सॉईलमधलं जे एलिमेंट्स आहेत, एक्झाम्पल जे न्यूट्रियंट्सचे जे प्रमाण आहे ते त्या शेतकऱ्यांना कळत नाही. जसे की एका फर्टाईल लँडमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे 3 एलिमेंट एका विशिष्ट प्रमाणात असायलाच हवे. जर आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी त्याच्या मृदेचे परीक्षण केले तर तो नक्कीच तिथे योग्य ते पीक घेऊ शकतो आणि आपल्या सॉईलची फर्टॅलिटी पण तो कायम टिकवू शकतो. नंतर क्रॉप रोटेशन, बायो फर्टिलायझर्सचा जर आपण विचार करतो म्हटलं जर जे रायझोबियम आहे ते नायट्रोजन फिक्सेशनसाठी सोयाबीन प्लांटला हेल्प करतं आणि जे ॲझोटोबॅक्टर आहे ते सुद्धा आपण जेव्हा आपण सोविंग करतो, वीटची जेव्हा सोविंग करतो तेव्हा सुद्धा ते ॲड केले जाते. ते पण त्या प्लांट्सला त्याच्या ग्रोथसाठी हेल्प करतं, त्याला नायट्रिक्स, अमिनो ॲसिड सप्लाय करण्याचं काम करतं. आणि जे PSB आहेत म्हणजेच फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे सुद्धा आपल्याला कमी किमतीत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. हे सुद्धा एक नॅचरल ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत. जसे की इनऑर्गॅनिकमध्ये आपण युरिया यूज करतो. युरियाची जे प्राईज आहेत, मार्केटिंग प्राईज आहेत, हे का साधारण शेतकऱ्याला परवडत नाही आणि त्याचे काही हार्मफुल इफेक्टसुद्धा आहेत. जसे की ते आपल्या सॉईलची जी ॲसिडिटी आहे ते ॲसिडिटी वाढवते, त्याच्यामुळे आपली सॉईल फर्टाईल होत नाही आणि त्याचे जे हार्मफुल इफेक्ट आहेत हे आपल्याला काही वर्षांनी आपल्या शेतावरती पाहायलाच मिळतात.
आणि क्रॉप रोटेशनचा जर आपण विचार करतो म्हटलं, जर एखाद्या शेतकऱ्याने एकच एक पीक वारंवार त्याच्या शेतात लावलं तर त्याच्या शेतीची जी सुपीकता आहे ती कमी होणारच. कारण आपण दरवर्षी जर वेगवेगळे क्रॉप्स आपल्या शेतात लावले तर आपल्या शेतातील जी बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे जी जैवविविधता आहे ते सुद्धा दरवर्षी वाढेल आणि त्याच्यामुळे आपली जी लँड आहे किंवा जे सॉईल आहे ते पण खूप मॅच्युअर होणार आणि आपल्या सॉईलमधलं ह्युमसचं जे लेवल आहे किंवा जे लेवल आहे ते सुद्धा वाढेल. त्याच्यानंतर इथे मी सोलर पॅनल दाखवले आहेत. सोलर पॅनल हा एक ग्रीन एनर्जी सोर्स आहे, म्हणजेच तो इको फ्रेंडली आहे. त्याच्यामुळे आपल्या इन्व्हायरमेंटला कोणतेही हार्मफुल इफेक्ट होत नाही. सोलर पॅनलमध्ये आपण एनर्जी क्रिएट करू शकतो आणि ती एनर्जी आपल्या डीप इरिगेशनमध्ये म्हणजे तिथे मोटर चालवण्यासाठी ती यूज करू शकतो. त्याच्यामुळे आपली जी एनर्जी आहे हे कॉस्टली पण नाही आणि ही इको फ्रेंडली पण आहे. ते एका शेतकऱ्याला सहज त्याच्या शेतात आपण तो लावू शकतो आणि त्याचा वापरसुद्धा इथे करू शकतो. इथे मी डीप इरिगेशन दाखवलं आहे. डीप इरिगेशनमध्ये जे वॉटरचं लेवल आहे आपल्या क्रॉप्सला देण्यासाठी ते सुद्धा आपण इथे मोटरवरनं कंट्रोल करू शकतो. म्हणजे जे क्रॉप्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात किंवा जास्त पाणीही नाही मिळणार, त्याच्यामुळे ते खराब पण नाही होणार. ते आपण लेवल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो ते वॉटर लेवल. त्याच्यामुळे जे आपले क्रॉप्स आहेत त्यांची प्रॉपरली ग्रोथ होणार. त्याच्यानंतर बायोगॅस प्लांटचा जर आपण विचार करतो म्हटलं, जे ॲनिमल हस्बेंड्रीमध्ये जे बाय प्रोडक्ट्स आहेत कॅटल डॉंग्स ते आपण इथे डिकम्पोज करू शकतो आणि जे आपल्या किचनमधला जो वेस्ट मटेरियल्स आहे स्पेशली जो वेट वेस्ट आहे जो ओला कचरा आहे तो आपण इथे डिकम्पोज करू शकतो. आणि जे आजूबाजूचे जे प्लांट्समधले जे लीव्ज आहेत ते सुद्धा आपण इथे प्रॉपरली डिकम्पोज करू शकतो. हे डिकम्पोज झाल्यानंतर आपल्याला कंपोस्ट मिळतं, जे कंपोस्ट आपण आपल्या क्रॉप्ससाठी यूज करू शकतो. हे कंपोस्ट खूप मॅच्युअर असतं आणि ते आपल्या जे सॉईलची वॉटर होल्डिंग कपॅसिटी आणि जे न्यूट्रियंट्सचे लेवल आहे ते सुद्धा मेंटेन करतं. त्याच्यामुळे आपल्या क्रॉप्सची प्रॉपरली ग्रोथ होणार. त्याच्यात कोणतेही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस ॲड केलेले नाही आहेत, ते सगळे बायोडिग्रेडेबल वेस्ट आहेत. त्याच्यामुळे आपली जे सॉईलमध्ये जे न्यूट्रिशन आहेत ते सुद्धा प्रॉपरली मेंटेन केलं जाणार आणि जे सीवेज मॅनेजमेंट आहे ते सुद्धा प्रॉपरली केलं जाणार. आणि बायोगॅस प्लांटमध्ये मिथेन गॅस जनरेट होतो. जेव्हा हे सगळं बायोडिग्रेडेबल वेस्ट डिकम्पोज होतो त्याच्यानंतर मिथेन गॅस जनरेट होतो. हा मिथेन गॅस आपण आपल्या किचनमध्ये ॲज अ कुकिंग गॅस म्हणून यूज करू शकतो. आणि मिथेन गॅस हा एक क्लीन फ्यूल आहे. त्याच्यामुळे जे एअर पोल्युशन आहे ते एअर पोल्युशन होत नाही आणि बायोगॅस प्लांटमधून आपण इलेक्ट्रिसिटीसुद्धा जनरेट करू शकतो. सो अशा प्रकारे हा बायोगॅस केला जातो. अशा प्रकारे हा बायोगॅस प्लांट आपण यूज करू शकतो. स्पेशली हा बायोगॅस प्लांट जे रूरल एरिया आहे म्हणजे जे खेड्यापाड्यातले ठिकाण आहे तिथे हा शेतकरी यूज करतो. बायोगॅस प्लांट अशा प्रकारे यूज होतो. त्याच्यानंतर हे जे मी प्रोजेक्ट बनवलं आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं हे सगळं मी टाकाऊपासून तर टिकाऊ असं बनवलं आहे. जसे की इथे मी जे समोरचं गेट आपणास पाहायला म्हणजे आपण पाहत आहोत हे कार्डबोर्ड बॉक्सपासून बनवले आहेत आणि इथे जे हे काउशीट जे मी दाखवले आहेत हे मॅचस्टिकपासून बनवले आहेत आणि इथे मी कार्डबोर्ड बॉक्सेसचा यूज केलेला आहे. इथे प्लास्टिक बॉक्सचा यूज केलेला आहे. सिम्पली हे जे ऑर्गॅनिक प्रोजेक्ट आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं हे सगळं काही मी वेस्टेज मटेरियलपासून बनवलेलं आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये वर्मी कंपोस्ट, ग्रीन लीफ मॅनर, क्रॉप रोटेशन, बायोलॉजिकल मॅनेजमेंट, ॲनिमल हस्बेंड्री, बायो फर्टिलायझर्स अँड मॅनर्स हे सगळे ऑर्गॅनिक फार्मिंगचे कन्सेप्ट आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंगचे खूप काही बेनिफिट्स आहेत जसे की increases long-term fertility of soil. It helps in maintaining environment healthy by reducing the level of pollution. It reduces human and animal health hazards by reducing the level of residues in the product. हे जे ऑर्गॅनिक फार्मिंगचे जे मॉडेल आहे ते बनवण्यासाठी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सो द्रव्यकार मॅडम तसेच आमचे सब्जेक्ट टीचर रोशन पाटील वाकोडे सर यांनी सुद्धा मला प्रॉपरली गायडन्स केला आहे. त्यांच्या प्रेरणेपासूनच मी ऑर्गॅनिक फार्मिंगचं मॉडेल बनवले आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला आपलं भविष्य वाचवायचं असेल, आपलं सॉईल पोल्युशन टाळायचं असेल, इन्व्हायरमेंट मेंटेन करायचं असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला ऑर्गॅनिककडेच वळायला हवं. निसर्गाने जे त्याला दिलं आहे त्याला त्याच्यापासूनच त्याचं जीवन जगायला हवं. मानव जसजसा प्रगती करत आहे तसतसा तो स्वतःचं नुकसानही करत आहे. कारण तो नेचरमधलं सोडून स्वतःचं मॅनमेड थिंग्स जास्त बनवत आहे.
त्याला जर स्वतःचं अस्तित्व टिकवायचंच असेल तर ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळायलाच हवं. हेच मला या मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगायचे आहे. सो अशा प्रकारे माझं ऑर्गॅनिक फार्मिंगचं मॉडेल मी आपल्यासमोर सादर केले आहे. थँक्यू व्हेरी मच.